उपस्थित केलेला आहे। खरं तर याच अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येऊ शकतात आणि त्यासोबतच धनंजय मुंडे यांच्या अडचणी मग वाढणार का? खरंच वाल्मिक कराडची ईडी चौकशी होणार का? आणि त्यामुळे आता धनंजय मुंडेंचं टेन्शन कसं वाढू शकतं या अनुषंगाने या लाईव्ह मध्ये आपण चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत अभिजित करंडे सरही जॉईन झालेले आहेत। अभिजित सर, सुप्रिया सुळेंचा थेट सवाल आहे, त्यांनी खरं तर कंपॅरिझन केलंय। त्यांचं असं म्हणणं आहे अनिल देशमुखांवर आरोप झाले, लगेच त्यांची चौकशी सुरू झाली, नोटीस पाठवली, चौकशी झाली, अटकही झाली। राऊतांबाबतीत तेच अनिल त्या नवाब मलिकांचं नाव त्यांनी घेतलं, ही सगळी उदाहरणं त्यांनी दिली। मग वाल्मिक कराडला का वाचवले जाते हा त्यांचा मुख्य सवाल आहे। नाही, हाच मुख्य सवाल सगळेच जण विचारतायत की वाल्मिक कराड जे आहेत त्यांचे जे बिझनेसेस आहेत आणि त्यांचं जे तिथलं वर्तुळ आहे उद्योगाचं, ते वर्तुळ खूप विस्तारलेलं आहे। त्यामध्ये अनेक बिझनेसेस आहेत, जसं की फ्लाय ॲशचा बिझनेस आहे, जसं की वाळूचा बिझनेस आहे, इतर एजन्सीज आहेत, वाईन शॉपची दुकानं आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत। मात्र सगळ्यात मोठी गोष्ट जर काय असेल तर एका जमिनीच्या व्यवहारामध्ये वाल्मिक कराड यांना ईडीची नोटीस जी होती ती आलेली होती आणि ती ईडीची नोटीस आल्यामुळं आता इतर लोकांच्या जशा चौकशा झाल्या तशी वाल्मिक कराडांची चौकशी त्यावेळी का झाली नाही, किंवा वाल्मिक कराडांची चौकशी जर ईडीने केली असेल तर त्यातून काय पुढे आलं, याच्या सगळ्याचा तपशील जो आहे तो अजूनही लोकांसमोर आलेला नाहीये। आपल्याला कल्पना आहे की वाल्मिक कराड हे अनेक कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे किंवा त्यांच्या कुटुंबियांचे पार्टनर आहेत आणि त्यामुळेच मला असं वाटतं की त्याचं गांभीर्य अधिक वाढतं की अशा जर कंपन्यांमध्ये धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांचे पार्टनर असतील किंवा त्यांचे कुटुंबीय वाल्मिक कराड यांचे पार्टनर असतील तर या चौकशीचा जो काही व्याप आहे किंवा या चौकशीची व्याप्ती जी आहे ती त्यांच्या कुटुंबापर्यंत सुद्धा जाऊन थांबते। आणि म्हणूनच आज सुप्रिया सुळे यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे की वाल्मिक कराड यांची ईडी चौकशी का झाली नाही, ती सरकार करणार आहे की नाही। आणि इतकंच नव्हे तर बजरंग सोनावणे जे बीडचे खासदार आहेत आणि सुप्रिया सुळे हे अर्थ खात्याच्या मंत्र्यांना जाऊन भेटणार आहेत आणि त्यांना याची पूर्ण माहिती देणार आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की एवढ्या सगळ्या तक्रारी आहेत आणि या सगळ्या गोष्टी आहेत तरी सुद्धा यांची चौकशी का होत नाही आणि जर तसं होत नसेल तर ही फार गंभीर बाब आहे। मला असं वाटतं की प्रकरण सुरू झालेलं होतं ते आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणापासून। त्या खंडणी प्रकरणाची जी काही परिणिती होती ती संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये झाली आणि हत्येनंतर आज 1 महिना पूर्ण होतोय, 9 तारीख आहे आज। आणि यावेळेला मला असं वाटतं की संतोषचे भाऊ जे आहेत धनंजय देशमुख ते त्यांना वाचवण्यासाठी विष्णू चाटेला फोन करत होते। ही तीच वेळ आहे की अत्यंत घबराट होती कुटुंबामध्ये त्यांच्या आणि ही सगळी मंडळी 1 महिन्यापूर्वी संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करत होती आणि अशा वेळेला आपण याबद्दल चर्चा करतोय आणि दुपारचीच वेळ होती म्हणूनच म्हटलं की हीच वेळ होती ती। आणि अशा गोष्टी घडलेल्या आहेत तिथे, इतक्या गंभीर गोष्टी। आणि आता लक्षात असं येतंय की हे केवळ दहशत, हे केवळ काय उद्योग आणि वर्चस्वाची लढाई नव्हती तर हा एका खूप मोठ्या घोटाळ्याचा सुद्धा भाग आहे। कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर पैसा त्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व असेल, त्याच्यामधून जर काही जमिनींची खरेदी झाली असेल, त्या पैशाचा सोर्स जर कळत नसेल आणि ईडीने नोटीस दिली म्हणजे ईडीला काहीतरी संशयास्पद आढळलेलं आहे, ईडी असंच कोणाला तरी उठून नोटीस देणार नाही। म्हणजे अर्थ असा आहे की ईडीला या सगळ्याबद्दलचा संशय होता, ईडीला या सगळ्याची चौकशी करायची होती, ईडीला या सगळ्या बाबींबद्दल तपशिलात जाणून घ्यायचं होतं, म्हणूनच वाल्मिक कराडांना नोटीस दिलेली होती। आता त्याची चौकशी का झाली नाही हा सवाल सुप्रिया सुळे करतायत। अर्थात सुप्रिया सुळेंचा तो सवालच आपण बघूयात की नेमकं काय म्हटलेलं आहे सुप्रिया सुळेंनी, नेमकी काय मागणी केलेली आहे, त्यांनी कुठली कागदपत्र दाखवलेली आहेत, काय म्हणणं आहे सुप्रिया सुळेंचं ते आपण पाहूयात। पीएमएलएचा कायदा हा ब्लॅक मनी म्हणजे काळा पैसा रोखण्यासाठी याच्यासाठी पीएमएलएचा ऍक्ट यूपीए सरकारने आणलेला आहे। त्या काळातली भाषणात काय पार्लमेंटमध्ये झालं आता ह्याच्यात त्या इतिहासात मी पडत नाही, पण पीएमएलए ऍक्ट आला। पीएमएलए ऍक्ट मध्ये असं लिहिलेलं आहे, हा तो पीएमएलए ऍक्टचा कागद आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यात काही नवीन नाही। ऑफेन्सेस अंडर इंडियन पिनल कोड 45 ऑफ 1860 त्याच्यात नंबर आहे 384 आणि 389। ऑफेन्सेस रिलेटिंग टू एक्स्टॉर्शन जे हा पीएमएलएचा शेड्यूल आहे त्याच्यामध्ये एक्स्टॉर्शन हे पीएमएलए मध्ये येतं। आता मला 2च प्रश्न सरकारला विचारायचे, कारण का हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतं। आता हा एक कागद जो सातत्याने बजरंग अप्पा आणि संदीप भैया मांडतायत, तुम्हाला आधी दाखवलेला आहे की ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे केंद्र सरकारमध्ये येतं
या कागदावर असं लिहिलेलं आहे, तारीख आहे 14/3/22 साली वाल्मिक कराडांच्या नावाने हा कागद आहे. हा तुम्ही सगळ्यांनी कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलेला आहे. हा फायनान्स मिनिस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा कागद आहे. त्याची ही नोटीस आहे, ही तुम्ही पाहिलेली असावीच मला वाटतं. हा झाला पहिला मुद्दा. हा पीएमएलएचा आहे. आता पीएमएलएची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात झालेली आहेत आणि हा एक्स्टॉर्शन त्याच्यात येतं आणि आज वाल्मिक कराड हे एक्स्टॉर्शन मध्ये आज आहे. त्याच्यामुळे माझा एकच सोपा सरळ प्रश्न सरकारला आहे, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला, की वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत. व्हेरी सिम्पल इट इज. ह्याच्यात अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात आपण पाहिले. मग अनिल देशमुख असेल, संजय राऊत साहेब असतील, नवाब मलिक असतील, किती तुम्हाला उदाहरणं सांगू ज्याच्यात पीएमएलए मध्ये ज्या पद्धतीने, म्हणजे देशमुख साहेब, अनिल देशमुख साहेबांची तर केस हेरसे होती. कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली, आजही कुठलाही प्रूफ नाही. कानानी म्हणजे एकाने सांगितलं की 100 कोटी रुपये मागितले म्हणून त्यांच्यावर पीएमएलए झाला, ईडी लागली, त्यांना अटक झाली. इथे तर आहे, हा कागद इथे आहे. पीएमएलए ऍक्ट मध्ये खंडणी हा प्रकार तिथे अंतर्भूत आहे आणि खंडणीचा जर काही प्रकरण असेल तर त्यामध्ये पीएमएलए ऍक्ट अंतर्गत कारवाई होते आणि ईडी त्यामध्ये कुठेतरी हस्तक्षेप करू शकते असं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. सुप्रिया सुळेंनी ती सगळी कागदपत्र, तो ऍक्टही दाखवलेला आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे की अनिल देशमुखांच्या प्रकरणामध्ये काय झालं की कोणीतरी सांगितलं की आरोप केला की असं खंडणी मागण्यात आली आणि लगेच चौकशी झाली आणि लगेच अटकही झाली. तर त्यांचा हाच सवाल आहे की ही तत्परता इथे का दाखवली जात नाही. अभिजित सर, हे जे काही कंपॅरिझन करतायत सुप्रिया सुळे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि खरंच आता हा दबाव वाढतोय आणि या सगळ्या दबावानंतर अशा प्रकारे काही ईडी चौकशी करू शकते, ईडी हस्तक्षेप करू शकते? कारण ज्या प्रकारे गेल्या महिन्याभरामध्ये कारवाई झाली आहे ते पाहता विरोधकांच्या या मागण्यांना खरंच काही प्रतिसाद मिळू शकेल असं तुम्हाला वाटतं? हे बघा, विरोधकांच्या मागण्यांना प्रतिसाद द्यायचा की नाही हे केवळ आणि केवळ तपास यंत्रणांनी सरकारच्या हातामध्ये आहे. मात्र 2 गोष्टी याच्यातून सरळ स्पष्ट होतात की अवादा कंपनीने जो FIR केलेला आहे त्या FIR मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 2 कोटी रुपयाची खंडणी मागण्यात आलेली होती आणि त्याही आधी मला असं वाटतं 2022चं प्रकरण आहे की ज्यामध्ये ऑलरेडी एका प्रकरणामध्ये त्यांची ईडीने चौकशी करण्याची मागणी केलेली होती. याचा अर्थ असा आहे की ईडीला त्यांच्या सगळ्या व्यवहारांबद्दलचा आशंकता आहे किंवा त्याच्याबद्दल संशय त्यांच्या मनामध्ये आहे. त्यांच्याकडे जो काही पैसा आलेला आहे किंवा ज्या काही मालमत्ता आहेत त्याच्या रिसोर्सेस जे आहेत किंवा ते कुठल्या सोर्समधून पैसा आला या सगळ्याबद्दल त्यांना संशय आहे. पहा, ईडी चौकशी कधी कधी करतं ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या मालमत्तेच्या प्रमाणामध्ये डिसप्रपोर्शनेट ॲसेट्स ज्याला म्हणतो आपण की बेहिशेबी मालमत्ता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ती बेहिशेबी मालमत्ता तुम्हाला प्रूव्ह करावी लागते की तुमच्याकडे एवढा पैसा जो आलेला आहे तो कुठल्या सोर्समधून आलेला आहे, त्याचा नेमका सोर्स काय होता. आणि ते जर तुम्हाला प्रूव्ह करता आलं नाही तर तुम्ही गुन्हेगार आहात, आर्थिक गुन्ह्यांमध्ये तुमचा सहभाग आहे हे स्पष्ट होतं. आता अशा वेळेला अवादा कंपनीकडून जो 2 कोटी रुपयाची खंडणी मागण्यात आल्याचा जो आरोप होतो आहे तर अशा पद्धतीनंच या आधीच्या पण काही गोष्टी घडल्या आहेत का किंवा ज्या काही मालमत्ता त्यांच्या नावे आहेत किंवा ज्या काही मालमत्तांची खरेदी झाली आहे त्यासाठी जो आलेला पैसा आहे तो कुठल्या मार्गाने आलेला आहे. त्या खरेदी केलेल्या मालमत्ता ज्या आहेत त्याचे रेडी रेकनरचे दर जे आहेत ते दर आणि झालेली खरेदी याच्यामध्ये काही तफावत आहे का किंवा त्यासाठी काही वेगळे पर्याय अवलंबलेले होते का. तर अशा अनेक गोष्टींचा तपास जो आहे तो ईडी किंवा अंमलबजावणी संचालनालय करत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या FIRचा उल्लेख होतो आहे किंवा ज्या त्या प्रकरणांचा उल्लेख होतोय ती प्रकरणं फार इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे ज्या पूस गावातलं प्रकरण आहे, ज्या मठाची जमीन यांनी मुंडेंनी ताब्यात घेतलेली आहे, ते नेमकं काय आहे प्रकरण. मला असं वाटतं की ते जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत गोष्टी क्लिअर होणार नाहीत. माधवी, तुझ्याकडे सुद्धा तो सगळा ती कागदपत्र आहेत किंवा त्याच्यामध्ये काय नेमकं झालं आहे आधी ते प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे, मग त्यांच्या लक्षात येईल की नेमकं हे काय आहे. अर्थात खरं तर 2022चा उल्लेख सुप्रिया सुळेंनी केलेला आहे. सुप्रिया सुळेंचं असं म्हणणं आहे की 2022लाही वाल्मिक कराडला नोटीस पाठवण्यात आली होती